महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे, पण कोण बोलत नाही असा विषय आहे, तो म्हणजे भ्रष्टाचाराचा. किती भ्रष्टाचार असावा याला आता सुमार राहिलेला. आता अलीकडे एक नारा सुरू झालेला आहे, भ्रष्टाचारांनी दिलेला नारा आहे की तुरुंगापेक्षा भाजप बरा. तुरुंगात जाण्यापेक्षा भारतीय जनता पक्षात गेलं तर सगळी दुरुस्ती होते, लफडं लागत नाही, मागं भोंगे लागत नाहीत. आज आमच्या महाराष्ट्रातल्या 25 नेत्यांच्या मागं भ्रष्टाचाराचे आरोप तुम्हीच केले. त्या 25 जणांच्या पैकी 23 जणांच्या चौकशा थांबलेल्या आहेत. का तर ते तिकडे गेले. म्हणजे 25 जणांच्या मागे तुम्हीच आरोप केले आणि 23 नेत्यांच्या वरच्या आरोपांची पुढे काहीच चर्चा तुम्ही करत नाही. महाराष्ट्रातली जनता काही दूधखुळी आहे का? आणि म्हणून या सगळ्यांनी नेमका भ्रष्टाचार केला होता का? केला असेल तर कितीचा केला? त्यांना तुम्ही भीती दाखवलेली का? आणि भीती दाखवली असेल तर मग भिवून ते तुमच्याकडे आले का? या सगळ्यांचे खुलासे यांना करता येणार नाहीत, पण महाराष्ट्रातली जनता येत्या निवडणुकीत या सगळ्यांचा खुलासा आपल्या सर्वांच्या समोर करेल असा माझा विश्वास आहे.